ओके, आपल्याला आतापर्यंत काय माहिती आहे? सेंट्रीपिटल फोर्स माहिती आहे आणि सेंट्रीपिटल फोर्स आणि सोबत आपल्याला काय माहिती आहे? फ्रिक्शन माहिती आहे. या दोघांवर बेस्ट आपण एक केस स्टडी करूया. ठीक आहे, केस काय आपली? व्हेइकल टेकिंग टर्न. ठीक आहे, व्हेइकल टेकिंग टर्न. ठीक आहे, कन्सिडर करा हॉरिझॉन्टल रोड आहे. ठीक है, एक व्हेइकल है, व्हेइकल विच इज टर्निंग. ठीक है, विथ रिस्पेक्ट टू ओ ओरिजिन आणि रेडियस आहे आर. ठीक है, व्हेइकल इज टर्निंग इन दिस डायरेक्शन किंवा व्हेइकल इज टर्निंग लेफ्ट डायरेक्शन. ठीक आहे, आता ह्या केसमध्ये आपण कन्सिडर काय केलं ते म्हणजे हॉरिझॉन्टल रोड. हॉरिझॉन्टल रोड म्हणजे थीटा इज इक्वल टू 0 डिग्री अँड फ्रिक्शन इज प्रेझेंट और फ्रिक्शन इज कन्सिडर्ड. ठीक आहे, केस आहे अशी. आता बँकिंग म्हणजे काय किंवा हॉरिझॉन्टल रोड म्हणजे काय? ॲज युजल माहिती आहे, जो लेवल रोड आहे. ठीक आहे, दुसरी केस आहे बँकिंग, ज्यामध्ये असा रोड असा वर्टिकली उचलला जातो एका डायरेक्शन म्हणजे थिटा असतो. आपला थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे काय? असा लेवल रोड. ठीक आहे, लेवल रोड पण कसा आहे? रोड टर्न होतो आहे. ठीक आहे, रोड टर्न होतं आणि त्यासोबत आपली व्हेइकलसुद्धा टर्न होते. ठीक आहे, म्हणजे थिटा इज इक्वल टू 0 आणि सेकंड काय? फ्रिक्शन इज प्रेझेंट. आता थिंक अबाउट व्हेइकल किंवा व्हेइकलची फ्री बॉडी डायग्राम काढूया आपण. सो फ्री बॉडी डायग्राम व्हेइकलची कशी येणार आहे? ही आपली व्हेइकल. ठीक आहे, आपल्या व्हेइकलचा वेट जे ॲक्ट होणार आहे mg डाऊनवर्ड आणि हा आहे तो नॉर्मल फोर्स. आता या व्यतिरिक्त ज्यावेळेस आपल्याला बाय एक्सपिरियन्स माहिती आहे, ज्यावेळेस व्हेइकल लेफ्टला टर्न होते आपण काय होतो? उजवीकडे ढकलले जातो. बरोबर. ठीक आहे, म्हणजे गाडी पण कशी उजवीकडे जाण्याचा प्रयत्न करते. बरोबर आहे, पण गाडी तशी बाहेर रोडवरून जाते का? नाही जात. ठीक आहे, जोपर्यंत आपण एका पर्टिक्युलर स्पीड लिमिटमध्ये आहे तोपर्यंत. जर आपण लेफ्टकडे टर्न घेत असेल तर गाडी आणि आपण हा उजवीकडे जात असतो. बरोबर ना? आपल्याला गाडीकडे जर्क असतो. कधी पण गाडीत बसल्यावर ऑब्झर्व करा की गाडी ज्या डायरेक्शनला वळत असते त्याच्या अपोजिट डायरेक्शनला आपण पुश केलं जात असतं. बरोबर. हे पुश म्हणजे ती गाडी रस्ता सोडून का जात नाही? कारण कुठला तरी एक फोर्स आहे. बरोबर आहे, जसं आपण मगाशीच्या एक्झाम्पलमध्ये शिकलो होतो. कुठला तरी एक फोर्स आहे जो टुवर्ड्स द सेंटर ठेवतो, त्यामुळे आपली सर्क्युलर मोशन कंप्लीट होते. बरोबर आहे. या केसमध्ये जर विचार केला तर तो फोर्स कुठला असणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. बरोबर आहे ना? ज्यावेळेस गाडी टर्न घेते त्यावेळेस गाडी व्हील त्याचे काय असणार आहे? कॉन्टॅक्टमध्ये असणार आहे, टायर्स. बरोबर आहे, आणि टायर आणि रोडमध्ये काय असणार आहे? फ्रिक्शन. त्यामुळे ज्यावेळेस गाडी इकडे टर्न घेते आणि हा टर्न जर कंप्लीट आपला व्हायचं असेल तर आपल्याला एक सेंट्रिपिटल फोर्स लागणार आहे आणि तो सेंट्रिपिटल फोर्स कोण प्रोव्हाइड करणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. म्हणजे तिसरा फोर्स याच्यावर असलेला कुठला झाला? फोर्स ऑफ फ्रिक्शन. ठीक आहे, आता आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे न्यूटनचा? फोर्स इज इक्वल टू मास इनटू ॲक्सेलरेशन. ठीक आहे, मास इज मास ऑफ व्हेइकल आणि ॲक्सेलरेशन. आता आपण काय करतो आहे? व्हेइकल वाईल टेकिंग टर्न. ओके, ऑब्वियसली एका कॉन्स्टंट वेलॉसिटीला बघतो आहे. कॉन्स्टंट वेलॉसिटी किंवा ओमेगा इज कॉन्स्टंट. ठीक आहे, बरोबर आहे. मग त्यावेळेस येणारं ॲक्सेलरेशन कुठलं असणार आहे? त्यावेळेस येणारं ॲक्सेलरेशन असणार आहे AR. म्हणजे बरोबर आहे. आपण कुठलं ॲक्सेलरेशन विचार करणार आहे? आता विचार करणार आहे रेडियल कंपोनंट ऑफ ॲक्सेलरेशन, दॅट इज AR. बरोबर. ते देतो कसं आपण? M इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर इंटू R किंवा M इंटू V स्क्वेअर अपॉन R. फोर्स कुठला असणार आहे? फोर्स ऑफ फ्रिक्शन. आता फोर्स ऑफ फ्रिक्शनमध्ये दोन केसेस आहेत. बरोबर आहे.
फोर्स ऑफ फ्रिक्शन एक असतं लिमिटिंग फ्रिक्शन आणि एक असतं स्टॅटिक फ्रिक्शन. डिफरन्स कसा आहे बघा. हा ब्लॉक आहे, ठीक आहे. मी फक्त तुम्हाला सुरुवातीची एक डेटा काय देतो की मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन मॅक्झिमम, ओके, म्हणजे एफ मॅक्स हा आहे 200 न्यूटन, ठीक आहे. म्हणजे मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन. मी ब्लॉकला ह्या साईडला ओढणार आहे, म्हणजे ऑब्व्हियसली फोर्स ऑफ फ्रिक्शन लागणार आहे ह्या साईडला. आता ठीक आहे, मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन किती असणार आहे 200 न्यूटन, बरोबर आहे. आता फोर्स ऑफ फ्रिक्शनमध्ये कसं होतं, आपण ज्यावेळेस ह्या साईडला ओढतो फोर्स ऑफ फ्रिक्शन ह्या साईडला ॲक्ट होतो, बरोबर आहे. आता समजा तुम्ही या साईडला 50 न्यूटनने ओढला, ठीक आहे. त्यावेळेस काय होईल, ब्लॉक मूव्ह होणार आहे का, ब्लॉक मूव्ह नाही होणार, बरोबर. आता ब्लॉक मूव्ह होत नाही आहे म्हणजे डिस्प्लेसमेंट नाही आहे, बरोबर. म्हणजे काय, नेट फोर्स किती झाला 0. म्हणजे तुमचा फॉरवर्ड फोर्स किंवा पुल फोर्स जर 50 न्यूटन झाला तर तुमचा इथं फोर्स ऑफ फ्रिक्शन पण किती झाला 50 न्यूटन, ठीक आहे. परत तुम्ही काय करा, फॉरवर्ड फोर्स लावा 100 न्यूटनचा. त्यावेळेस पण काय होईल, ब्लॉक नाही हलणार, ठीक आहे. ब्लॉक हलणार नाही म्हणजे काय झालं, परत काय, फोर्स इन इक्विलिब्रियम. जेवढा फोर्स इकडे आहे तेवढा फोर्स इकडे लेफ्ट साईडला. त्यामुळं ब्लॉक काय झाला इक्विलिब्रियममध्ये आणि ब्लॉक डिस्प्लेस होणार नाही. म्हणजे जर इकडं 100 न्यूटन आहे तर ह्या साईडला पण किती लागणार 100 न्यूटन. आता म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन या केसमध्ये किती झाला 100 न्यूटन. म्हणजे बघा, फोर्स ऑफ फ्रिक्शन डिपेंड कशावर आहे की तुम्ही फोर्स किती लावताय, ठीक आहे. आणि हा फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ना, तो स्टॅटिक फ्रिक्शन आहे. आता हे कुठपर्यंत चालणार आहे, समजा आता या केसमध्ये तुम्ही परत फोर्स लावला 150 न्यूटन, फोर्स लावला 150 न्यूटन, ठीक आहे. मॅक्झिमम फोर्स ऑफ फ्रिक्शन किती आहे 200 न्यूटन आहे. पण आता 150 न्यूटन जरी तुम्ही फोर्स लावला तरी हा ब्लॉक हलणार नाही. आता ब्लॉक हलत नाही म्हणजे काय, परत इक्विलिब्रियम. म्हणजे जिकडं एवढा इकडं राईट साईडला जेवढा फोर्स लावला आहे तितका फोर्स कुठं लागेल लेफ्ट साईडला. म्हणजे ह्या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन किती झालं, ह्या केसमध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन किती झालं 150 न्यूटन, बरोबर आहे. 3 केस बघितले, 50 न्यूटन, 100 न्यूटन आणि 150 न्यूटन. आता पुढची केस कन्सिडर करू की तुम्ही आता फोर्स लावताय 200.1 न्यूटन, ठीक आहे. 200.1 न्यूटन. आपण म्हणालो काय की फोर्स ऑफ फ्रिक्शन हा जास्तीत जास्त किती लागू शकतो 200 न्यूटन, बरोबर. आता 200 न्यूटन ज्यावेळेस आपण फोर्स म्हणालो आहे, बरोबर, मग ह्या साईडला काय होईल, मॅक्झिमम फोर्स लागणार. कारण आपण इतक्या वेळेस कसं बघितलं, इकडं जेवढा फोर्स लागायचा तेवढाच फोर्स इकडे लागायचा. पण हे सगळे कसे होते 200 न्यूटनच्या कमी होते. 200 न्यूटनची लिमिट कधी क्रॉस केली ती का नाही. म्हणजे ह्या केसमध्ये प्रत्येक वेळेस काय व्हायचं, फोर्स इक्वल लागायचा, बरोबर आहे. पण आता आपण काय केलं, ह्या साईडला म्हणजे राईट हँड साईडला लावला आहे फोर्स 200.1 न्यूटन, ठीक आहे. आता आपण काय, आपल्याला एक गोष्ट काय माहिती आहे, मॅक्झिमम फोर्स किती लागू शकतो 200 न्यूटन. म्हणजे राईट हँडचा फोर्स हा किती 0.1 न्यूटननी एक्सीड झाला, राईट. आता 0.1 न्यूटननी फोर्स एक्सीड झाला म्हणजे काय होणार आहे, ब्लॉक मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे, ठीक आहे. ब्लॉक मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. मी असं म्हणत नाही की ब्लॉक हा डिस्प्लेस झाला आहे किंवा त्याला वेलोसिटी नाही, ब्लॉक मूव्ह व्हायला सुरुवात होणार आहे. सो ही कंडिशन की जिथं ब्लॉक मूव्ह व्हायला सुरुवात होते, बरोबर. आणि मूव्ह व्हायला सुरुवात का होते, कारण आता लिमिटिंग फ्रिक्शन जे आहे तुमचं इकडचं फोर्स ऑफ फ्रिक्शन जे आहे ते 200 न्यूटनपेक्षा जास्त वाढू शकत नाही. तुम्ही आता इकडच्या साईडला फोर्स किती पण लावा, अपोजिट साईडचा फोर्स म्हणजे लेफ्ट हँडचा फोर्स म्हणजेच फोर्स ऑफ फ्रिक्शन हा 200 न्यूटनच राहणार आहे. पण आता आपण केस कुठली बघितली, जवळची बघितली, ठीक आहे. 200 न्यूटनपेक्षा फोर्स जास्त लावला म्हणजे 300 न्यूटन. त्या केसमध्ये पण कसं असणार आहे, लिमिटिंग फोर्स किंवा फोर्स ऑफ फ्रिक्शन किती राहणार आहे 200 न्यूटन. पण 200.1 न्यूटनला काय होतं, तिथं ब्लॉक जस्ट मूव्ह व्हायला सुरुवात होतो. त्याच फोर्सला म्हणतात लिमिटिंग फ्रिक्शन. त्यावेळेचा जो फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे ना त्याला म्हणतो आपण लिमिटिंग फ्रिक्शन, ठीक आहे. आणि लिमिटिंग फ्रिक्शन
आणि लिमिटिंग फ्रिक्शन आपण रिप्रेझेंट करतो म्यू इंटू एन. आता मगाशीचे जे फोर्स होते ते फोर्स ऑफ फ्रिक्शन होते आणि हा पण फोर्स आहे तो लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, बरोबर. म्हणजे हे जे अगोदरचे फोर्स आहेत ज्या केसमध्ये ब्लॉक मूव्ह होत नाही ह्यांना आपण काय म्हणतो, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शनला फॉर्म्युला काय ज्याचा, म्यू इंटू एन, ज्याची व्हॅल्यू ही मॅक्झिमम असते इन दिस केस की बाबा 200 न्यूटन. ह्याला काय झालं, लिमिटिंग फ्रिक्शन. सो लिमिटिंग फ्रिक्शन कधी ॲक्ट होतो, ज्यावेळेस तुमचा ब्लॉक हा मूव्ह व्हायला सुरुवात करतो, जस्ट मूव्ह व्हायला सुरुवात करतो ना, त्यावेळेसच्या फ्रिक्शनला आपण काय म्हणतो, लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे. सो लिमिटिंग फ्रिक्शन आणि स्टॅटिक फ्रिक्शनचं डिफरन्स कळाला, बरोबर आहे. सो स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन दिस लिमिटिंग फ्रिक्शन, बरोबर आहे ना. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन फोर्स हा ऑलवेज लेस दॅन लिमिटिंग फ्रिक्शन फोर्स, बरोबर आहे. आणि लिमिटिंग फ्रिक्शनचा फॉर्म्युला काय, म्यू इंटू नॉर्मल फोर्स, बरोबर आहे. म्हणजे हे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन लेस असतं कशाच्या, म्यू एनच्या, आणि इक्वल कधी असतं, लिमिटिंग फ्रिक्शनच्या केसमध्ये, बरोबर. इक्वल कधी असतं, लिमिटिंग फ्रिक्शनच्या केसमध्ये, बरोबर आहे. लिमिटिंग फ्रिक्शन इज इक्वल टू म्यू एन, त्यावेळेस हे इक्वल होणार. पण बाकीच्या वेळेस ज्यावेळेस केस ही असते 50 न्यूटन, 100 न्यूटन आणि 150 न्यूटन, त्यावेळेस काय असतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन म्यू एन, बरोबर आहे. म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शनला केस कशी असते, स्टॅटिक फ्रिक्शनला केस कशी असणार की फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन म्यू एन, आणि लिमिटिंग फ्रिक्शनला फोर्स ऑफ फ्रिक्शन असतो म्यू एन. ठीक आहे. म्हणजे आपण फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला कसा लिहू शकतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन इक्वल टू म्यू एन. सो इन शॉर्ट काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन कधीच म्यू एनपेक्षा ग्रेटर होऊ शकत नाही. हा लिमिटिंग फॉर्म्युला कळला. ओके. सो फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन अँड इक्वल टू म्यू एन. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण आता काय करतो, व्हेकल टेकिंग टर्नबद्दल बोलत होतो. आपल्याला मिळालं काय होतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू mv²/r. हा काय, फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे, आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन विल बी लेस दॅन म्यू एन. फोर्स ऑफ फ्रिक्शन म्हणजे काय, फोर्स ऑफ फ्रिक्शनचा फॉर्म्युला इथं काय मिळालं आपल्याला, mv²/r. बट फोर्स ऑफ फ्रिक्शन इज लेस दॅन इक्वल टू म्यू एन. ठीक आहे. सो FF इज इक्वल टू mv²/r. सबस्टिट्यूट करू शकतो आपण mv²/r. सो mv²/r इज लेस दॅन इक्वल टू म्यू इंटू एन. आता ह्या व्हेकलचं व्हर्टिकल इक्विलिब्रियम बघितलं तर आपल्याला काय मिळतं, व्हर्टिकल डिस्प्लेसमेंट होतं का, नाही. म्हणजे व्हर्टिकल ॲक्सेलरेशन 0. व्हर्टिकल ॲक्सेलरेशन 0 म्हणजे नेट फोर्सची नेट फोर्स काय होतो, 0, बरोबर आहे. इथे लिहा व्हर्टिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. इक्विलिब्रियम म्हणजे एफ नेट कॉमा व्हर्टिकल इज इक्वल टू 0, कारण ॲक्सेलरेशन नाही आहे तर नेट फोर्स 0 असणार आहे. आता व्हर्टिकल फोर्सेसची बेरीज करू. एन हा वरच्या साईडला म्हणून पॉझिटिव्ह, मायनस mg, बरोबर. डाऊनवर्ड आहे म्हणून निगेटिव्ह. सो एन किती आलं, mg. नॉर्मल फोर्स या केसमध्ये किती आला, m इंटू g. इथं सबस्टिट्यूट करूया. सो देअरफॉर mv²/r is less than is equal to mu into mg. mass cancel. Therefore v²/r is less than equal to mu g, or v² is less than equal to mu r g. Therefore v is less than or equal to
अंडर रूट म्यू आर इंटू जी. फिजिकल इंटरप्रिटेशन ह्याचं खूप चांगलं आहे. ठीक आहे. सो फॉर अ गिवन रोड विथ गिवन रेडियस जी सेम राहतं. ठीक आहे. ॲट फॉर पर्टिक्युलर केस म्यू तुमचा कॉन्स्टंट आहे. सो तिन्ही गोष्टी कॉन्स्टंट झाल्या. बरोबर आहे. तुमचं रेडियस फिक्स झालं, तुमचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे एक व्हेकल जाते तर त्याच्या रोड आणि टायरसाठी पर्टिक्युलर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन असणार आहे. सो तुमचं म्यू फिक्स झालं आणि ग्रॅव्हिटी तुमची फिक्स आहे. तर वेलॉसिटी ऑफ व्हेकल, ठीक आहे, वेलॉसिटी ऑफ व्हेकल शुड बी लेस दॅन ऑर इक्वल टू म्यू आर जी. त्याचा अर्थ वेलॉसिटी ऑफ व्हेकल कधीच ह्या व्हॅल्यूपेक्षा ग्रेटर असू शकत नाही. राईट. वेलॉसिटी कॅन नेवर बी or actually should never be greater than अंडर स्क्वेअर रूट म्यू आर इंटू जी. म्हणजे तुम्ही एका पर्टिक्युलर रोडला, बरोबर आहे, ज्याचं रेडियस असणार आहे, एक जर रोड सर्क्युलर टर्न घेतो आहे तर त्याचं रेडियस असणार आहे, तर त्या रोडवर किती स्पीडनी जाऊ शकता ह्याचं लिमिट देतो. म्हणजे समजा पुढच्या जर तुम्हाला एक हॉरिझॉन्टल रोड दिसला आणि युजली प्रत्येकाचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे टायर सगळे सेम असतील तर समजा की म्यू सेम आहे, तर त्या केसमध्ये त्या रस्त्यासाठी तुम्हाला काय मिळाला, स्पीड लिमिट. बरोबर ना. म्हणजे पुढच्या वेळेस जर तुम्ही एखाद्या टर्नवर स्पीड लिमिटचा बोर्ड दिसला तर तुम्हाला फॉर्म्युला कुठला आठवायला पाहिजे, वेलॉसिटी इज लेस दॅन इक्वल टू अंडर स्क्वेअर रूट म्यू आर जी. एक्झाम्पल अजून ह्याचं कुठं सापडू शकतं माहिती का, आपण कार रेसिंग बघतो, राईट, लाईक फॉर्म्युला रेसिंग अँड काय. बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं, त्या सगळ्यांना एवढे मोठे टर्न असतात, हे पॉसिबल कसं होतं. बरोबर आहे ना. आता त्यांना अगोदर जर टर्न माहीत असेल तर सिम्पल आहे, ह्यात कॅल्क्युलेशन इन्वॉल्ड असणार आहे. त्यांचा म्यू त्यांना माहीत असणार आहे. बरोबर आहे. टायर माहिती आहे त्यांना, त्यामुळे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन माहीत असणार, सोपं आहे. रेडियस माहीत असणार आहे. रेडियस माहीत असला तर मग त्या ड्रायव्हरला त्यावेळी माहीत असतं की आपल्या गाडीची वेलॉसिटी किती असावी. त्यामुळं ड्रायव्हर काय करणार, क्विकली टर्न आहे म्हणल्यावर पहिल्यांदा स्वतःच्या गाडीची वेलॉसिटी कमी करणार. वेलॉसिटी कमी किती करणार, तर वेलॉसिटी आणणार इक्वल टू, लेस दॅन पण नाही ना, वेलॉसिटी इक्वल करावी लागेल त्याला, कमी नाही करणार तो, मॅक्झिमम जास्त स्पीडने करणार. सो वेलॉसिटी विल बी इक्वल टू 6. सो नेक्स्ट टाईम जर फिजिक्सचं इंटरप्रिटेशन पाहिजे असेल, पुढच्या वेळेस टर्न बघितला तर हा फॉर्म्युला आठवायला पाहिजे. बरोबर. सो वेलॉसिटी इज लेस दॅन इक्वल टू म्यू आर जी. कळालं. गुड. आपण मगाशीच्या केसमध्ये काय बघितलं, व्हेकल टेकिंग टर्न ऑन हॉरिझॉन्टल रोड. ज्या केसमध्ये रोडला कुठला अँगल नाही आहे, रोड हॉरिझॉन्टल आहे. बरोबर. त्या रोडवर व्हेकल टर्न घेताना कुठले फोर्सेस ॲक्ट होतात आणि फ्रिक्शन कसं हेल्प करतं ह्याची केस आपण बघितलेली आहे. आणि त्या केसमध्ये आपण लिमिटिंग वेलॉसिटीसुद्धा बघितलेली आहे. आता काय बघणार आहे, काही केसेसमध्ये व्हेकलला किंवा कारला पर्टिक्युलरली टर्न घेताना सोपं जावं म्हणून रोड हा बँक केला जातो. म्हणजे काय, रोड हा बाहेरून उचलला जातो. बरोबर ना. एक स्लोप दिला जातो. कसा स्लोप, असा आडवा. बरोबर. तो जो अँगल दिला जातो ना त्याला म्हणतो आपण बँकिंग ऑफ रोड. पण बँकिंग ऑफ रोड घेण्याच्या अगोदर कारसाठी आपण एक टू व्हीलरची केस कन्सिडर करूया. आपण टू व्हीलरच्या भरपूर रेसिंग बघतो, राईट. त्या केसमध्ये ड्रायव्हर ज्या साईडला टर्न होत असतो त्या साईडला आपली बॉडी टिल्ट करतो. फॉर एक्झाम्पल त्याला लेफ्ट साईडला जायचं आहे, टर्न करायचं आहे, तर तो पूर्ण बॉडी गुडघे टेकेपर्यंत लेफ्ट साईडला टिल्ट करतो. जर त्याला राईट साईडकडे जायचं आहे तर तो काय करतो, पूर्ण आपली बॉडी ही राईट साईडला टिल्ट करतो. कारण काय बघा, ठीक आहे, हा अगेन हॉरिझॉन्टल रोड आहे. ठीक आहे. ही व्हर्टिकल ॲक्सिस. ठीक आहे. पहिल्या केसमध्ये समजा व्हेकल किंवा ड्रायव्हर विथ कार, ड्रायव्हर विथ त्याच्या टू व्हीलरसोबत तो व्हर्टिकलच राहणार आहे. बरोबर आहे. पण ज्यावेळेस त्याला टर्न आला त्यावेळेस तो काय होणार आहे, टिल्ट होणार आहे या डायरेक्शनमध्ये. बरोबर आहे. मी हे रफली सांगणार आहे, डिटेलमध्ये आपण नंतर बघणारच आहे रोटेशनल मेकॅनिक्समध्ये. सो या केसमध्ये काय झालं, ड्रायव्हरनी लेफ्ट साईडला टर्न घ्यायचा
म्हणून काय केली, आपली पूर्ण बॉडी विथ व्हेकल लेफ्ट साईडला टर्न केली. ह्याच्यामुळं होतं काय ते लक्षात घ्या. ठीक आहे, एम जी वेट आहे तो तर खालच्या साईडला ॲक्ट होणार आहे, राईट. पण नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्सचं काय होणार आहे, ज्यावेळेस व्हेकल विथ ड्रायव्हर व्हर्टिकल असतो त्यावेळेस एम जीसुद्धा व्हर्टिकल आणि नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्ससुद्धा व्हर्टिकल, कारण रोड तर हॉरिझॉन्टलच आहे, बरोबर. त्यामुळं एम जी व्हर्टिकल आहे कारण बॉडीची जॉमेट्रीज तसे, आणि नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स पण व्हर्टिकल, बरोबर आहे. सरळ रिएक्शन जाणार. पण ज्यावेळेस व्हेकल टिल्ट केली जाते, बरोबर आहे, या डायरेक्शनमध्ये, त्यावेळेस काय होणार आहे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स कसा असणार आहे नेहमी ह्या व्हेकलला नॉर्मल म्हणजे या डायरेक्शनमध्ये, बरोबर आहे. म्हणजे आता काय झालं, तुमचा हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट समजा रोडसोबतचा, आणि हा काय झाला तुमचा नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. ठीक आहे, आता नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व केला जाऊ शकतो. एक आहे तो व्हर्टिकल, ठीक आहे, आणि एक आहे तो हॉरिझॉन्टल. ठीक आहे, व्हर्टिकल फोर्स आहे हा जर थीटा असेल, बरोबर, म्हणजे हा एन कॉस थीटा आणि हे झालं एन साइन थीटा. आता व्हर्टिकल कंपोनंट ऑफ फोर्स आहे तो बॅलन्स कशाला करेल, एम जी, बरोबर आहे. पण आता काय समजा रोड आणि टायर आहे म्हणजे फ्रिक्शन तर प्रेझेंट आहेच. समजा फ्रिक्शन इज म्यू, फ्रिक्शन इज प्रेझेंट, पण व्हेकल आणि बॉडी, व्हेकल आणि ड्रायव्हर दोघंजण टिल्ट केल्यामुळे काय झालं, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स असा आला. जो नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स युजली व्हर्टिकल राहायचा, बरोबर. नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स जर व्हर्टिकल राहिला तर त्याचा हॉरिझॉन्टल कंपोनंट असतो 0, बरोबर. म्हणजे हॉरिझॉन्टल कंपोनंट फोर्स काहीच येत नव्हता. ती बॉडी टिल्ट केल्यामुळं आपल्याला त्याचा एक कंपोनंट मिळाला, म्हणजे नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्सचा एक कंपोनंट मिळाला. शिवाय त्या कंपोनंटची डायरेक्शन कुठं आहे, बरोबर आहे. जर ड्रायव्हर टर्न घेणार आहे तर हा त्याचा रेडियस असणार आहे, ठीक आहे, रेडियस, बरोबर. हा काय झाला, रेडियस. म्हणजे त्या नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्सची डायरेक्शन काय असणार आहे, टुवर्ड्स द सेंटर, बरोबर आहे. म्हणजे एन साइन थीटा इज टुवर्ड्स द सेंटर. ह्या टुवर्ड द सेंटरला आपण काय म्हणतो, टुवर्ड द सेंटर जर फोर्स असेल तर आपण त्याला काय म्हणतो, सेंट्रीपिटल, सेंट्रीपिटल फोर्स. ठीक आहे, म्हणजे तुम्ही व्हेकल टिल्ट केल्यामुळं तुम्हाला एक नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्सचा कंपोनंट मिळतो आहे जो हॉरिझॉन्टल ॲक्ट होणार आहे, म्हणजे तुम्हाला टर्न घ्यायला अजून इझी होणार आहे, बरोबर. अगोदर फ्रिक्शन तर होताच. फ्रिक्शन कसा प्रेझेंट असतो हे आपण कारच्या केसमध्ये बघितलं आहे. मग अशी जी केस होती ती आपण कारच्या केसमध्ये बघितली होती. पण ऑफकोर्स टू व्हीलरमध्ये जरी असलं तर टू व्हीलरमध्ये पण काय असणार आहे, फ्रिक्शन प्रेझेंट असणार आहे. त्यामुळे टू व्हीलरमध्ये सुद्धा फ्रिक्शन कुठं असणार आहे, हॉरिझॉन्टल. म्हणजे इथं फ्रिक्शनसोबत आपल्याला कुठला एक फोर्स मिळणार आहे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स. म्हणजे इथं काय झाला, तुमचा सेंट्रीपिटल फोर्स वाढला. सेंट्रीपिटल फोर्स वाढला तर मगाशी फॉर्म्युलासोबत चेक करा, ज्यावेळेस सेंट्रीपिटल फोर्स वाढतो, बरोबर, त्यावेळेस तुमची वेलोसिटी वाढू शकते. म्हणजे तो ड्रायव्हर ॲट हायर स्पीड टर्न घेऊ शकतो. कळालं, हे कशामुळं झालं, बॉडी टिल्ट केल्यामुळे. आता ही केस कशाची होती, टू व्हीलर. ठीक आहे, म्हणजे टू व्हीलरला जर हायर स्पीडमध्ये टर्न घ्यायचा असेल तर त्याला फक्त करायचं काय, स्वतःची बॉडी टिल्ट करायची. बॉडी टिल्ट केल्यामुळं काय मिळते, एक नॉर्मल कंपोनंट ऑफ फोर्स मिळतं जो एक्स्ट्रा सेंट्रीपिटल फोर्स म्हणून ॲक्ट होऊ शकतो, बरोबर. त्यामुळं काय झालं, हायर वेलोसिटीला तो टर्न घेऊ शकतो. पण मला सांगा, कारला आपण टर्न करू शकतो का, नाही ना. कार ही आपली अशी असते, बरोबर. कारला असं टर्न करू शकतो का, म्हणजे असं केलं तर काय होईल, दोन चाक खाली कॉन्टॅक्टमध्ये आणि दोन चाक हवेत. म्हणजे कारला आपण थिटानी टर्न करू शकतो का, तर कारला थिटामध्ये टर्न नाही करू शकत, बरोबर. त्यामुळं काय करतो आपण, कारला टर्न करण्याऐवजी आपण काय करतो, तो हॉरिझॉन्टल फोर्स मिळावा म्हणून आपण काय करतो, रोड थोडा उचलतो किंवा रोडला स्लोप देतो. कसा, या डायरेक्शनमध्ये.
बरोबर, एक्समध्ये. म्हणजे तुमचा काय होईल, जो रोड अगोदर असा हॉरिझॉन्टल होता, आता काय करणार, ह्या साईडला हात राहणार, इकडची जी साईड आहे राईट हँड साईड ती थोडी वर उचलणार. बरोबर आहे, थिटा दिसतोय, थिटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट थिटा म्हणतो ना आपण, तसा ह्याला काय दिला, ह्या रोडला आपण काय दिला, अँगल दिला थिटा, आणि त्याच थिटाला म्हणतात बँकिंग. ठीक आहे. सो आता पूर्ण केस कशी होणार की हा तुमचा, ही तुमची हॉरिझॉन्टल लेवल, बरोबर, विथ रिस्पेक्ट टू आपण हा रोड उचलणार थिटा. ठीक आहे, थिटा म्हणजे काय झालं, बँकिंग. आता तुमची कार अशी असणार, बरोबर, हा काय झाला, नॉर्मल डायरेक्शन. ठीक आहे. आता एम जी कसं ॲक्ट होणार, ॲज युजल कारचं वर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये. ठीक आहे, हे एम जी, जर हे थिटा आहे तर हे पण थिटा, बरोबर. हा वर्टिकल ॲक्सिस, बरोबर, आणि हे हॉरिझॉन्टल डायरेक्शन. बरोबर. आता हा वर्टिकल काय असणार आहे आपला, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स एन. असं झालं कारण आपण काय केलं, रोड टर्न केला आहे, त्यामुळं काय होणार आहे, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स कसा असतो, त्या प्लेनला नॉर्मल. सो नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स हा नॉर्मल आला, थिटा. आता ॲट काय काय होतं, आपण काय करणार आहे, ह्या केसमध्ये फ्रिक्शन कन्सिडर नाही करणार. सो फक्त आपण काय करणार आहे की वेट कंपोनंट आपल्याला टर्न घ्यायला कसा हेल्प करतो ते बघणार आहे. ठीक आहे. सो नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स आहे, त्याला रिझॉल्व करायचा. ठीक आहे, हॉरिझॉन्टल आणि हा वर्टिकल. ओकेच. ठीक आहे. आता हा अँगल थिटा आहे, बरोबर. सो हा अँगल काय, थिटा, हा पण अँगल थिटा. थोडंसं सॉल्व करा, तुम्हाला कळेल की हा अँगल थिटा म्हटल्यावर हा अँगल थिटा कसा आहे. सगळ्यात सोपं काय की बाबा हे नॉर्मल आहे की नाही, हे परत असं न्या तर काय होणार आहे, रोड हॉरिझॉन्टल. म्हणजे रोड जर थिटानी असा वर घेतो आहे तर नॉर्मल काय करतं आहे, नॉर्मल पण असं फिरणार. म्हणजे रोड ज्यावेळेस थिटानी, त्यावेळेस नॉर्मल विथ रिस्पेक्ट टू फिरणार, कितीने फिरणार, थिटानी. कळतं. म्हणजे हे काय झालं, थिटा. म्हणजे हा फोर्स काय झाला, थिटा असेल तर हा झाला एन कॉस थिटा, आणि हे झालं एन साइन थिटा. ठीक आहे, बरोबर आहे. आणि ह्या बँकिंग ऑफ रोडवर, म्हणजे हा रोड ज्याला स्लोप दिलेला आहे, ह्या रोडवर व्हेकल काय करते, टर्न घेते, बरोबर. म्हणजे त्याला रेडियस ऑफ कर्वेचर असणार आहे. आता इक्विलिब्रियम बघायचा, वर्टिकल इक्विलिब्रियम. पहिल्यांदा वर्टिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. वर्टिकल डिस्प्लेसमेंट काय पार्टिकलचे आहे का, नाही. म्हणजे डिस्प्लेसमेंट नाही तर ॲक्सेलरेशन नाही. म्हणजे नेट फोर्स काय असणार आहे, 0, बरोबर. एफ व्ही कॉमा नेट इज इक्वल टू 0. आता वर्टिकल फोर्सेस डायरेक्शननुसार घ्यायचे. एन कॉस थिटा त्याची डायरेक्शन काय असणार आहे, वर, आणि ही हॉरिझॉन्टल फोर्सची डायरेक्शन असणार आहे इकडे, टुवर्ड द सेंटर. या केसमध्ये जसं बघितलेलं. ठीक आहे. एफ व्ही नेट म्हणजे आता एन कॉस थिटा वर आहे म्हणजे पॉझिटिव्ह. सो एन कॉस थिटा मायनस एम जी इज इक्वल टू 0. देअरफॉर एन कॉस थिटा काय मिळाला, एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. हे झालं 1. आता नेक्स्ट हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम, बरोबर आहे. आता आपण काय सांगितलं, रोड हा बँकड आहे म्हणजे स्लोप दिलेला आहे, पण त्या बँकड रोडवर व्हेकल काय करतं आहे, एक सर्क्युलर टर्न घ्यायला लागला आहे. आपल्याला माहिती आहे जरी कॉन्स्टंट वेलॉसिटीने चालला आहे म्हणजे त्याची स्पीड कॉन्स्टंट आहे, लक्षात घ्या. म्हणजे गाडीच्या आतमध्ये जाऊन तुम्ही बघितलं तर त्याचा स्पीड कॉन्स्टंट असेल 50 km/h. म्हणजे त्याचा स्पीड काय झाला, कॉन्स्टंट झाला. कॉन्स्टंट स्पीडवर हे व्हेकल टर्न घ्यायला लागला आहे.
आता व्हेकल टर्न घेते सर्क्युलर मोशन म्हणजे काय तुमचं सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन येतो. सेंट्रिपिटल ॲक्सेलरेशन म्हणजे काय तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स येतो. म्हणजे काय FC इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. बरोबर आहे. ॲक्सेलरेशन काय असणार आहे M इज इक्वल टू V² अपॉन R. R म्हणजे काय रेडियस ऑफ टर्न. ठीक आहे, वाटलं साईडला लिहून ठेवूया. रेडियस ऑफ टर्न. मास इज मास ऑफ व्हेकल. आता फोर्स कुठले कुठले दिसतात आपल्याला हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये व्हेकलवर फोर्स कुठला दिसतोय तर फोर्स आहे N साइन थीटा. N साइन थीटा. आता थोडीशी चूक आहे ती आपण करेक्ट करू. आपण काय केलं वर्टिकल इक्विलिब्रियममध्ये साइन कन्व्हेन्शन फॉलो केले. जो फोर्स वर्टिकल होता त्याला पॉझिटिव्ह लिहिलं, जो फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनमध्ये होता त्याला आपण निगेटिव्ह लिहिलं. म्हणून काय झालं N cos थीटा मायनस mg. सेम थिंग आपण इथं पण अप्लाय करायला पाहिजे. बरोबर. आता मास इंटू ॲक्सेलरेशन लिहितो आहे, पण ॲक्सेलरेशन म्हणजे आपल्याला काय माहिती आहे रेडियल ॲक्सेलरेशन ही अशी आहे मायनस V²/R. सो हे मायनस साईन राहिलं, आपण लिहूया मायनस mv²/R. आता N साइन थीटाची डायरेक्शन बघा. N साइन थीटा नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स ज्यावेळेस आपण रिझॉल्व केला आहे त्यावेळेस N cos थीटा हा वर्टिकल आहे आणि N साइन थीटा हा कुठे आहे लेफ्टकडे आहे. बरोबर आहे. लेफ्टकडे असलं की आपण काय करतो निगेटिव्ह साईन लिहितो. सो मायनस N साइन थीटा इज इक्वल टू मायनस mv²/R. साईन प्रॉपर झाले, इक्वेशन करेक्ट झालं. सो अगेन मायनस मायनस कॅन्सल. देअरफॉर सेकंड इक्वेशन आपल्याला काय मिळतं N साइन थीटा इज इक्वल टू mv²/R. हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 2 आणि हे काय झालं आपलं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता डिवाइड इक्वेशन 2 बाय 1 काय ते बघूया. देअरफॉर अगोदर लेफ्ट हँड साईड लिहूया N साइन थीटा इक्वेशन 2. ह्याला डिवाइड कशाने करायचं आहे N cos थीटा म्हणजे इक्वेशन 1 इक्वल टू ॲज इट इज हे mv²/R आणि डिवाइड काय करायचं आहे mg. मास गॉन, नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स गॉन. देअरफॉर tan ऑफ थीटा इज इक्वल टू V² अपॉन RG किंवा स्मॉल r काढायला पाहिजे आपण V² अपॉन RG. की कन्फ्युजन नको की हे आर वेगळं आणि हे आर वेगळं. ठीक आहे, सॉरी. सो tan थीटा इज इक्वल टू V² अपॉन RG और V इज इक्वल टू √, tan ऑफ थीटा इंटू R इंटू G. म्हणजे बँकिंग ऑफ रोडमध्ये सुद्धा वेलॉसिटी इथं फिक्स झालेली आहे. म्हणजे त्या रोडवर त्या रोडवर जिथं फ्रिक्शन नाही आहे. ठीक आहे, ही केस प्लीज नोट करून घ्या. नो फ्रिक्शन, इथं फ्रिक्शन फोर्स आपण कन्सिडर करत नाही आहे. नो फ्रिक्शन किंवा त्याला आपण असं म्हणतो स्मूथ रोड. ज्यावेळेस स्मूथ रोड म्हणतात ना त्यावेळेस कोइफिशियंट ऑफ फ्रिक्शन 0 किंवा नो फ्रिक्शन म्हणतो. नो फ्रिक्शन कारण इथं कुठंच फ्रिक्शन फोर्स आपण घेतलेला पण नाही आहे. त्या केसमध्ये बरोबर आहे पर्टिक्युलर थीटा दिसतो आहे. सो पर्टिक्युलर थीटा म्हणजे रोड एका अँगलला बँक केलेला आहे, रेडियस आहे आणि जी आहे. त्या केसमध्ये तुमची वेलॉसिटी ही फिक्स्ड आहे. म्हणजे त्या वेलॉसिटीला तुम्ही क्रॉस करू शकत नाही. ठीक आहे. आपण ऑलरेडी केस कुठली शिकलेलं बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन. आता आपण काय करणार आहे बँकिंग ऑफ रोड विथ फ्रिक्शन. आता बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शनमध्ये आपल्याला एक फॉर्म्युला काय मिळाला होता V इज इक्वल टू √, tan ऑफ थीटा R इंटू G. म्हणजे तो फॉर्म्युला स्पेसिफाय काय करत होता पर्टिक्युलर स्पीड. ठीक आहे, म्हणजे त्या रोडवर टर्न घेण्यासाठी स्पीड किती पाहिजे V. पण आता समजा जर पहिली केस आपण अशी कन्सिडर करतो आहे की वेलॉसिटी बिकम्स ग्रेटर दॅन दिस tan ऑफ थीटा R इंटू
जी, बरोबर आहे. तर आपल्याला युज्युअल बाय एक्सपिरियन्स काय माहिती आहे, ज्यावेळेस वेलॉसिटी वाढते त्यावेळेस आपण काय करतो, बाहेरच्या साईडला फोर्स एक्सपिरियन्स करतो. बरोबर आहे. म्हणजे जर ह्या केसमध्ये ह्या टर्नवर जर आपल्या व्हेकलचा स्पीड वाढला तर काय होणार आहे, गाडी ह्या साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. कुठल्या, अप द रोड. ठीक आहे ना. मग आता जर फ्रिक्शन प्रेझेंट आहे तर फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शनमध्ये लागणार आहे, ज्या साईडला मोशन आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणजे ठीक आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन. वाटलं रिझॉल्व करून ठेवूया फोर्स. ठीक आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन इथंच आपण रिझॉल्व करूया. फोर्स ऑफ फ्रिक्शन रिझॉल्व केलं तर काय होतं, ही हॉरिझॉन्टल डायरेक्शन आणि ही डाऊनवर्ड डायरेक्शन. हा अँगल तुम्ही सॉल्व करून बघा, थिटाच असणार आहे. म्हणजे हा कंपोनंट काय झाला, एफ कॉस ऑफ थीटा टुवर्ड्स द टर्न. बरोबर आहे. आपण समजतोय की गाडी टर्न घेते लेफ्ट साईडला. सो हा फोर्स फ्रिक्शनचा हा कंपोनंट कुठल्या साईडला झाला, टुवर्ड्स द सेंटर. आणि हा वर्टिकल कंपोनंट कुठं झाला, डाऊन साईडला. आणि त्याची व्हॅल्यू आहे एफ साइन थीटा. ओके. आता आपण ज्यावेळेस म्हणालो की वेलोसिटी बँकिंग ऑफ रोडमधली ही काय करते, या व्हॅल्यूपेक्षा वाढण्याचा प्रयत्न करते. बरोबर. म्हणजे केस काय करतो आहे, केस कुठली कन्सिडर करतो आहे आपण, व्हेकल स्किडिंग आउटवर्ड्स. बरोबर आहे. म्हणजे केस कशी कन्सिडर करतो आहे, वेलोसिटी वाढते, वेलोसिटी वाढल्यामुळे व्हेकल बाहेरच्या साईडला स्किड करते आणि त्यामुळे जो फ्रिक्शन फोर्स ॲक्ट करणार आहे, आपण त्याचा ॲनालिसिस बघतोय. ठीक है, क्रोनोलॉजिकली समझून गया, आप क्रोनोलॉजी समझिए. ठीक है, आप पहले स्पीड बढ़ेगा फिर फ्रिक्शन ॲक्ट करेगा और फ्रिक्शन की डायरेक्शन है. ठीक है. आता आपल्याला काय करायचं आहे, फोर्स इक्विलिब्रियम. ठीक आहे, रिझॉल्विंग फोर्सेस वर्टिकली, व्हेकलची वर्टिकल मुवमेंट काही असणार आहे का, 0. म्हणजे ॲक्सेलरेशन 0. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे, समेशन ऑफ फोर्सेस, नेट फोर्सेस इज इक्वल टू 0. आता फोर्सेस कुठले कुठले ते बघूया. एन कॉस थीटा आहे, अपवर्ड डायरेक्शन, सो पॉझिटिव्ह एन कॉस थीटा. नेक्स्ट फोर्स कुठला आहे, फ्रिक्शन फोर्स ॲक्टिंग वर्टिकली डाउनवर्ड, म्हणून मायनस. सो एफ साइन थीटा आणि मायनस एम जी इज इक्वल टू 0. ह्याला आपण असं लिहू शकतो, एन कॉस थीटा मायनस फोर्स ऑफ फ्रिक्शन साइन थीटा इज इक्वल टू एम जी. ह्याला केस द्या नंबर 1. ठीक आहे. आता रिझॉल्विंग हॉरिझॉन्टली, और आपण काय चेक करतो, हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम. आपल्याला काय माहिती आहे, व्हेकल टर्न घेते आहे. बरोबर आहे. आणि स्पीड जी रिकमेंड केली होती ती होती वेलॉसिटी v. सो आपण कन्सिडर काय करतो आहे, ॲट वेलॉसिटी v व्हेकल टर्न घेते आहे. पाथ कसला आहे, सर्क्युलर पाथमध्ये आपल्याला काय माहिती आहे की रेडियल ॲक्सलरेशन असतं. सो हॉरिझॉन्टल डायरेक्शनमध्ये ॲक्सलरेशन आहे. म्हणजे काय मिळणार, समेशन नेट फोर्स इज इक्वल टू मास ऑफ व्हेकल इंटू ॲक्सलरेशन. ॲक्सलरेशन कुठलं आहे, रेडियल. ठीक आहे. आपण काय करतो मग, विथ साईन लिहिणार मायनस एम
व्ही स्क्वेअर अपॉन आर. आर इज रेडियस ऑफ टर्न. ठीक आहे. आता फोर्सेसकडे लक्ष देऊ. फोर्सेस कुठले कुठले? फोर्सेस आहेत -n साइन थीटा. फोर्स ऑफ फ्रिक्शन पण -F cos of theta is equal to -mu square by r. Minus minus cancel. Therefore n sin theta plus force of friction cos theta is equal to mu square by r. हा फॉर्म्युला समजतोय का? आपण काय केलं आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन. जर पार्टिकल टर्न होतो आहे म्हणजे ॲक्सलरेशन ह्या केसमध्ये आहे. ॲक्सलरेशन आपण कसं देतो, -v² बाय r. आणि आपण नंतर काय केलं की त्यासाठी हॉरिझॉन्टल डायरेक्शनमधले फोर्सेस कुठले कुठले त्यांची ॲडिशन घेतली. म्हणजे काय, n साइन थिटा लेफ्ट साईडला होता म्हणून -n साइन थिटा. परत फोर्स ऑफ फ्रिक्शन तो पण कसा होता, लेफ्ट साईडला होता म्हणून -F cos थीटा. ठीक आहे. हे काय झालं, इक्वेशन नंबर 2. आता हे तुमचे इक्वेशन झाले. दोन्ही इक्वेशन सेपरेटली लिहूया. n cos थीटा मायनस फोर्स ऑफ फ्रिक्शन साइन थीटा इज इक्वल टू mg. आणि सेकंड आहे n साइन थीटा प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन कॉस ऑफ थीटा इज इक्वल टू mv² बाय r. मगाशी आपण एका केसबद्दल बोललो होतो, ते म्हणजे होतं स्टॅटिक फ्रिक्शन आणि लिमिटिंग फ्रिक्शन. ते कसं आहे बघू. आता स्टॅटिक फ्रिक्शन कुठं ॲक्ट होणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन कुठपर्यंत ॲक्ट होणार आहे, जोपर्यंत तुमचा स्पीड कसा आहे, थोडासा वाढतो आहे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक वेळेस ज्यावेळेस स्पीड वाढणार आहे, व्हेकल बाहेरच्या साईडला जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जेवढ्या फोर्सने ती बाहेरच्या साईडला जायचा प्रयत्न करेल तेवढाच अपोजिट फ्रिक्शन फोर्स लागणार आहे. बरोबर आहे. म्हणजे त्या केसमध्ये आपण काय म्हणतो, फोर्स ऑफ फ्रिक्शन कुठला आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. आणि स्टॅटिक फ्रिक्शन कसं असतो, Fs इज ऑलवेज लेस दॅन μn. ठीक आहे. आता काय होतं, म्हणजे तसं जसं गाडीची वेलोसिटी वाढत जाते तसं तसं आउटवर्ड फोर्स वाढत जातो. आणि तसं तसं काय होणार आहे, तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढत जाईल. कंडिशन कशी होणार आहे, तुमची वेलोसिटी इतकी वाढणार आहे. बरोबर आहे ना. फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू जी आहे ती लिमिटिंग आहे. ती लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे व्हॅल्यू आपल्याला काय माहिती, F समजा. लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू काय, μ इंटू n. हे काय लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे अपोजिट साईडला डाऊन द प्लेन आपल्याला फोर्स किती मिळणार आहे ह्याला लिमिट आहे. बरोबर आहे ना. म्हणजे हा समजा हा किती आहे, 200 न्यूटन. हा या डायरेक्शनमध्ये फक्त 200 न्यूटन फोर्स प्रोव्हाइड करू शकतो. 200 न्यूटनपेक्षा जास्त फोर्स प्रोव्हाइड करावा लागत असेल देन फोर्स ऑफ फ्रिक्शन विल ऑल्सो फेल. म्हणजे तुमची वेलोसिटी वाढायला लागली तसं तुमचं काय होईल, फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढत जाईल. म्हणजे कुठलं, स्टॅटिक फ्रिक्शन वाढत जाईल. स्टॅटिक फ्रिक्शन कसं असतो, स्टॅटिक फ्रिक्शन इज गिवन बाय इट इज ऑलवेज लेस दॅन μ इंटू n. म्हणजे जसं जसं वेलोसिटी वाढेल तसं तसं तुमचं काय होईल, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन वाढेल. म्हणजे काय झालं, फोर्स ऑफ फ्रिक्शन हे बदलत राहणार आहे. फिक्स व्हॅल्यू आहे का, नाही. पण वेलोसिटी तुमची एका पॉईंटला एवढी वाढली, बरोबर आहे ना, कारण वेलोसिटीवर तुमचं डिपेंड काय होतं, फोर्स ऑफ फ्रिक्शन. तुमची वेलोसिटी एवढी वाढली की तुमचं इथं ॲक्ट होणारं फ्रिक्शन हे आता कुठलं असणार आहे, लिमिटिंग फ्रिक्शन. आणि लिमिटिंग फ्रिक्शनची व्हॅल्यू आपण काय देतो, μ इंटू n. मग मला सांगा, ज्यावेळेस ते लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट होतं, बरोबर आहे. आता लिमिटिंग फ्रिक्शनच्या पुढं फ्रिक्शनचा फोर्स वाढणार आहे का, नाही. म्हणजे तिथं जी वेलोसिटी असते त्या वेलोसिटीला आपण काय म्हणणार आहे, मॅक्झिमम वेलोसिटी. बरोबर आहे ना. याचा अर्थ काय की तुम्ही वेलोसिटी वाढवू शकता, फ्रिक्शन तुम्हाला हेल्प करेल. ठीक आहे. बँकिंग ऑफ रोड आणि आपण फ्रिक्शन कन्सिडर करतो आहे तर आपली वेलोसिटी वाढू शकते. वेलोसिटी वाढल्यावर काय होईल, गाडी बाहेर जायचा प्रयत्न करेल. बरोबर आहे. जेवढ्या फोर्सने बाहेर जायचा प्रयत्न करेल तेवढा ऑपोजिट फोर्स फ्रिक्शन प्रोव्हाइड करेल. पण फ्रिक्शनला काय लिमिटेशन आहे. फ्रिक्शन मॅक्झिमम फोर्स किती प्रोव्हाइड करू शकतं, μn. म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन. बरोबर आहे. ज्यावेळेस हे लिमिटिंग फ्रिक्शन असणार आहे आणि त्याच्यापुढे हे देऊ शकणार नाही त्यावेळेसची ती वेलोसिटी असते त्याला आपण काय म्हणणार आहे, मॅक्झिमम वेलोसिटी. म्हणजे आता काय झालं,
तर तुमचा फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढू शकत नाही, तर तुमची वेलोसिटीसुद्धा त्या पॉईंटच्या बाहेर जाऊ शकत नाही. म्हणजे ज्या केसला तुमचा थिटा फिक्स आहे, रेडियस ऑफ कर्वेचर फिक्स आहे, बरोबर आहे, थिटा फिक्स आहे, रेडियस ऑफ कर्वेचर फिक्स आहे, तुम्हाला फ्रिक्शन टर्न घ्यायला मदत करत आहे, त्या केसमध्ये तुम्ही तुमच्या गाडीची वेलोसिटी वाढू शकता आणि तरी पण तुम्ही टर्न घेऊ शकता. कारण तुम्हाला फोर्स ऑफ फ्रिक्शन मदत करत आहे. पण ती वेलॉसिटी एका लिमिटच्या बाहेर जाऊ शकत नाही, म्हणजे मॅक्झिमम वेलॉसिटी पॉसिबल, बरोबर आहे ना. आता हे फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करावं लागणार आहे, म्हणून एवढं सगळं सांगतो की स्टॅटिक फ्रिक्शन म्हणजे आणि काय, लिमिटिंग फ्रिक्शनमध्ये काय, आणि लिमिटिंग फ्रिक्शन आपण केव्हा वापरतो, बरोबर आहे. म्हणजे तुमची वेलॉसिटी ज्यावेळेस इतकी वाढेल की त्यावेळेस तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट होणार आहे. स्टॅटिक फ्रिक्शन नाही, तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट होणार आहे. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे काय, आपण फोर्स ऑफ फ्रिक्शनला आपण काय लिहिणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन इज इक्वल टू एफ इज इक्वल टू म्यू इंटू नॉर्मल फोर्स. ठीक आहे, एफ इंटू म्यू इंटू नॉर्मल फोर्स. त्यावेळेस तुमचं काय होणार आहे, तो जो स्पीड असणार आहे तो काय असणार आहे, मॅक्झिमम स्पीड पॉसिबल. ठीक आहे, सो सबस्टिट्यूशन करून बघायचं आता. सो खाली लिहा, therefore maximum in case of maximum speed, in case of maximum speed, force of friction is equal to mu into n म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन. नॉर्मलला नॉर्मल फोर्स आहे. आता सबस्टिट्यूशन करूया. सो n cos of theta मायनस म्यू इंटू एन साइन ऑफ थीटा इज इक्वल टू एम जी. ह्यात काही नाही फरक पडू शकत, ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट इक्वेशन, एन साइन थीटा प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन, अगेन काय होतं, लिमिटिंग फ्रिक्शन, म्यू एन इंटू कॉस ऑफ थीटा. वेलॉसिटी कसे असणार आहे लिमिटिंग फ्रिक्शनच्या केसमध्ये, मॅक्झिमम एम इंटू व्ही मॅक्स स्क्वेअर बाय आर. हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 4. नाव डिवाइड इक्वेशन 4 बाय इक्वेशन 3 मिळणार काय, एन साइन थीटा प्लस म्यू एन कॉस ऑफ थीटा. लेफ्ट हँड साईड पूर्ण डिवाइड करून घेऊ. इक्वेशन 3ने डिवाइड करायचं आहे, इक्वेशन 3ची लेफ्ट हँड साईड, मायनस म्यू एन साइन ऑफ थीटा इज इक्वल टू एम व्ही मॅक्स स्क्वेअर बाय आर डिवायडेड बाय एम इंटू जी. मासला मास कॅन्सल होईल. ह्या केसमध्ये नॉर्मल कॉन्टॅक्ट फोर्स बाहेर येईल, कॅन्सल होईल. उरलं काय, साइन ऑफ थीटा प्लस म्यू कॉस थीटा डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा म्यू साइन थीटा इज इक्वल टू व्ही मॅक्स स्क्वेअर डिवायडेड बाय आर स्मॉल वापरायला पाहिजे, आर इंटू जी. आर कन्फ्युजन नको व्हायला, आर. ठीक आहे, देअरफॉर व्ही मॅक्स काय, अंडर स्क्वेअर रूट आर इंटू जी. आर म्हणजे रेडियस ऑफ टर्न, साइन ऑफ थीटा प्लस म्यू कॉस ऑफ थीटा डिवायडेड बाय कॉस ऑफ थीटा माइनस म्यू साइन ऑफ थीटा. वन बाय वन समजून घ्या परत एकदा. रोड आहे बँक केलेला, त्या केसमध्ये आपण फ्रिक्शन कन्सिडर करत नव्हतो. त्या केसमध्ये वेलोसिटीची लिमिटिंग व्हॅल्यू आहे अंडर स्क्वेअर रूट टॅन ऑफ थीटा इंटू आर इंटू जी. आता
फ्रिक्शन कन्सिडर करणार आहे, ठीक आहे. आणि फ्रिक्शन कन्सिडर करून स्पीड वाढल्यावर काय होतं आहे ह्याचा इफेक्ट समजून घेणार आहे, ठीक आहे. वेलोसिटी वाढली की काय होतं, आपल्याला बाय एक्सपिरियन्स माहिती आहे की वेलोसिटी वाढलं की बॉडी काय करेल, आउटवर्ड जाण्याचा प्रयत्न करेल, ठीक आहे. त्या केसमध्ये काय होईल, जर व्हेकलची मोशन या साईडमध्ये आहे तर फ्रिक्शन अपोजिट साईडला लागेल. फोर्सेसचं आपण रिझॉल्युशन केलं, आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले, इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. त्यामध्ये फोर्स ऑफ फ्रिक्शन आहे त्याचा जर विचार केला तर काय होतं आहे की जसं जसं स्पीड वाढेल तसं बाहेरचा एक्सपिरियन्स होणारा फोर्स वाढेल, तसंच फोर्स ऑफ फ्रिक्शन पण वाढेल. पण तो फोर्स कुठला असणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन असणार आहे स्टॅटिक फ्रिक्शन, बरोबर आहे. तो पुल करत राहणार आहे, बरोबर आहे. मग आता परत व्हेकलचा स्पीड एका अशा लिमिटपर्यंत वाढेल की तो फोर्स ऑफ फ्रिक्शनच्या लिमिटपर्यंत पोहोचणार आहे, बरोबर आहे ना. वेलोसिटी वाढत राहते, त्यामुळे काय होणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन जो अपोजिटमध्ये ॲक्ट होतो तो कुठं पोहोचणार आहे, लिमिटिंग फ्रिक्शनला. त्या लिमिटिंग फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू काय असते, म्यू इंटू एन, जे आपण आता सबस्टिट्यूट केले. सो ठीक आहे, ज्यावेळेस फोर्स ऑफ फ्रिक्शन म्यू इंटू एन सबस्टिट्यूट करतो आहे त्यावेळेस तुझा स्पीड हा व्ही नाही राहत ह्या फॉर्म्युलानुसार, त्यावेळेसचा स्पीड आहे व्ही मॅक्स. म्हणजे आता आपल्याला काय मिळालं, ऑन बँक्ड रोड फॉर गिवन थिटा आणि आर आपल्याला काय मिळाला, मॅक्झिमम स्पीड मिळाला ज्या स्पीडला आपण टर्न घेऊ शकतो. सो अगोदर जो विदाऊट फ्रिक्शन आपल्याला पाटी दिसत होती स्पीड लिमिटची 80 km/h, ती फ्रिक्शन मिळाल्यामुळं काय झाले, ते स्पीड लिमिट वाढणार. म्हणजे समजा व्ही मॅक्स कुठपर्यंत तुम्ही घेऊन जाऊ शकता, 110 किंवा समजा 100, फॉर एक्झाम्पल 100. म्हणजे आता फ्रिक्शनमुळं त्या बँक्ड रोडवर तुम्ही 100 km/h टर्न घेऊ शकता विदाऊट एनी प्रॉब्लेम, ठीक आहे. सो हा फॉर्म्युला कळाला. विदाऊट फ्रिक्शन, विथ फ्रिक्शन काय होतं ते कळालं. वेलोसिटी वाढल्यावर गाडीचं बिहेवियर कळालं, ठीक आहे. त्याच्यामुळं फोर्स ऑफ फ्रिक्शन कसा ॲक्ट होतो ते कळालं. फोर्स ऑफ फ्रिक्शनमध्ये आपण दोन केसेस कन्सिडर केला, एक म्हणजे स्टॅटिक फ्रिक्शन आणि दुसरं म्हणजे लिमिटिंग फ्रिक्शन. लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट होतं आणि त्याच्यामुळे मॅक्झिमम स्पीड कसा मिळतो हे कळालं. सेम थिंग नाव गोज फॉर मिनिमम स्पीड. केस 2 लक्षात घेऊया. अगेन सेम व्हेकल टेकिंग सेम टर्न ऑफ रेडियस आर, कॉर्नरला लिहू. फक्त आता या केसमध्ये काय, बाकीचं सगळं सेम. नॉर्मल फोर्स असा ॲक्ट होईल आणि हे नॉर्मल फोर्सचे कंपोनंट असतील एन कॉस थिटा आणि एन साइन थिटा इन दिस डायरेक्शन. आणि ही डायरेक्शन महत्त्वाची आहे, तुम्ही एकदा डायग्राम स्वतः काढून बघा. डायरेक्शन महत्त्वाची. आता या मगाशीच्या केसमध्ये काय बघितलं, वेलोसिटी ज्यावेळेस रिकमेंडेड वेलोसिटीच्या वाढते. रिकमेंडेड वेलोसिटी बँकिंग ऑफ टर्नसाठी काय, वेलोसिटी इज इक्वल टू √√ tan ऑफ थिटा आर इंटू जी. ही काय झाली वेलोसिटी. एक केस काय बघितली, वेलोसिटी ज्यावेळेस वाढते. आता काय, वेलोसिटी ज्यावेळेस कमी होते, ठीक आहे. आता इन केस ज्यावेळेस वेलोसिटी वाढते आपण त्यावेळेस काय म्हणालो, बॉडी और व्हेकल वॉज ट्राईंग टू स्किड आउटवर्ड्स. ज्यावेळेस वेलोसिटी कमी होईल, दॅट मीन्स वेलोसिटी इज बिकमिंग लेस दॅन √√ tan थिटा आर इंटू जी, त्यावेळेस काय होणार आहे, व्हेकलची मोशन डाऊन द प्लेन, म्हणजे व्हेकलची मोशन असणार आहे अशी, खाली यायचा प्रयत्न करेल, बरोबर. त्या केसमध्ये आता मदत कोण करतं, परत फ्रिक्शन. पण व्हेकलची मोशन जर अशी होणार आहे तर फ्रिक्शन कुठं ॲक्ट होणार आहे, ऑन अपसाईड एफ, ठीक आहे. अँगल अगेन, ठीक आहे. अँगल आहे थीटा. वर्टिकल कंपोनंट आणि हॉरिझॉन्टल कंपोनंट. हा कंपोनंट असा आणि वर्टिकल कंपोनंट अप. हा कंपोनंट काय झाला, एफ साइन थीटा, ऑब्वियसली हे परपेंडिक्युलर आहे. आणि हे काय झालं, एफ कॉस ऑफ थीटा, ठीक आहे. ॲनालिसिस करू. अगेन हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम आणि वर्टिकल इक्विलिब्रियम. पहिल्यांदा कुठलं,
वर्टिकल इक्विलिब्रियम. केस कुठली आहे? केस लिहूया आपण. व्हेइकल स्किडिंग इनवर्ड्स. ओके, व्हेइकल स्किडिंग इनवर्ड्स. आता व्हेइकल खालच्या साईडनं जाण्याचा प्रयत्न करते आणि फोर्स ऑफ फ्रिक्शन लागणार आहे अपर साईडला. फर्स्ट थिंग, वर्टिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, वर्टिकली काही मोशन आहे का? नो. सो ॲक्सेलरेशन 0 म्हणजे नेट फोर्स हा काय पाहिजे? 0. एफ नेट कॉमा वर्टिकल इज इक्वल टू 0. ॲडिशन ऑफ फोर्सेस. सो ठीक आहे, वर्टिकल फोर्स कुठला आहे? एन कॉस ऑफ थीटा अपवर्ड आहे म्हणून पॉझिटिव्ह प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन एफ साइन थीटा मायनस एम जी, करंट डाउनवर्ड आहे म्हणून एम जी इज इक्वल टू 0. ठीक आहे, रिराइट करू. एन कॉस थीटा प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन इंटू साइन थीटा इज इक्वल टू एम जी. इक्वेशन द्या 1. ठीक आहे, सेकंड, हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम. हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियम. ठीक आहे, हॉरिझॉन्टल इक्विलिब्रियममध्ये काय? अगेन व्हेइकल इज टेकिंग टर्न. ज्यावेळेस व्हेइकल टर्न घेते, रिकमेंडेड स्पीड काय? वेलोसिटी v, बरोबर आहे, कॉन्स्टंट आहे. आता ज्यावेळेस व्हेइकल टर्न घेते त्यामुळेच काय असणार आहे? रेडियल ॲक्सेलरेशन. रेडियल म्हणजे हॉरिझॉन्टल, बरोबर आहे, हॉरिझॉन्टल ॲक्सेलरेशन विथ सम रेडियस. ओके, आर हा रेडियस असणार आहे आर. ठीक आहे, त्यामुळे रेडियल ॲक्सेलरेशन आहे. म्हणजे आपण काय वापरणार? फोर्स इज इक्वल टू मास इंटू, सो एफ नेट इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. ॲक्सेलरेशन कुठलं आहे? रेडियल. मास ॲज इट इज v स्क्वेअर अपॉन आर. आता आपण अटेन्शन कशाला देणार आहे? लेफ्ट हँड साईडला म्हणजे फोर्सेसला. सी हॉरिझॉन्टल साईन इथं परत राहिलं आपलं. साईन ॲक्सेलरेशन आपण नेहमी इथं साईन सोबत लिहितो, हे कधीच विसरू नका. फॉर्म्युला कसा अप्लाय करतो तो बघा. फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन, आणि ॲक्सेलरेशन मी वापरतो साईन सहित. तो फोर्सेस पण मला काय लिहणार आहेत? विथ साईन. ठीक आहे, थोडं इक्वल टू इथे लिहू. ॲक्सेलरेशन काय? मायनस ए स्क्वेअर बाय आर, मायनस व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता फोर्सेस काय? फोर्सेस आपण लिहिणार कसं? विथ रिस्पेक्ट टू साईन कन्व्हेन्शन फॉलो करू. एन साईन थीटा हा फोर्स कसा आहे? लेफ्ट फोर्स म्हणजे मायनस एन साईन थीटा, आणि हा फोर्स कसा आहे? टुवर्ड्स राईट. फोर्स ऑफ फ्रिक्शनचा हॉरिझॉन्टल कंपोनंट कसा आहे? टुवर्ड्स राईट म्हणजे प्लस. सो एफ कॉस ऑफ थीटा. रिराईट करूया. रिराईट केल्यावर काही मायनस कॉमन कडून कॅन्सल करू. एन साइन थीटा मायनस फोर्स ऑफ फ्रिक्शन कॉस ऑफ थीटा, मायनसला मायनस निघून जाईल, एम स्क्वेअर बाय आर. हे तुमचं झालं सेकंड इक्वेशन. ठीक आहे. फोर्स ऑफ फ्रिक्शन आपण काय बोललो आत्ता? फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू लिमिट केलेली नाही. ठीक आहे. इक्वेशन रिराईट करू. फर्स्ट इक्वेशन काय, किंवा यावेळेस सेकंड इक्वेशन अगोदर लिहू. एन साइन थीटा मायनस फोर्स ऑफ फ्रिक्शन कॉस ऑफ थीटा एम स्क्वेअर अपॉन आर, आणि हे काय एन कॉस ऑफ थीटा प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन साइन ऑफ थीटा इज इक्वल टू एम जी. सगळ्या गोष्टी परत त्याच. लिमिटिंग फ्रिक्शन म्हणजे कसं आहे की तुमची वेलॉसिटी कमी कमी होत राहील. वेलॉसिटी कमी होत राहील म्हणजे व्हेकल तुमची खालच्या साईडला येईल, म्हणजे कुठल्या तरी फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे. आता जेवढा फोर्स या साईडला तितकाच फोर्स राईट साईडला अप द प्लेन म्हणजे फोर्स ऑफ फ्रिक्शन.
पण तो फोर्स कसा असणार आहे, स्टॅटिक फ्रिक्शन. ठीक आहे, आणि स्टॅटिक फ्रिक्शन कसा असतो, ऑलवेज लेस दॅन म्यू एन. हे कुठपर्यंत होणार आहे, तुमचा स्पीड इतका कमी होईल की फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढत जाईल, आणि तो फोर्स ऑफ फ्रिक्शन काय होईल, लिमिटिंग फ्रिक्शन आपण काय करतो, म्यू एन. म्हणजे हा जो वेलोसिटी कमी होणार आहे, बरोबर ना, वेलोसिटी कमी इतकी होत आली की तुमचं लिमिटिंग फ्रिक्शन एक्झर्ट व्हायला लागलं. स्टॅटिक फ्रिक्शन नाही, लिमिटिंग फ्रिक्शन. म्हणजे ह्याच्या पलीकडे फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढू शकत नाही. एफ इज इक्वल टू म्यू एन, ह्याच्या पलीकडे फोर्स ऑफ फ्रिक्शनची व्हॅल्यू वाढू शकत नाही. सो ती जी वेलोसिटी असणार आहे, काय होतं आहे, वेलोसिटी कमी झाल्यामुळं काय होतं आहे, व्हेकल खाली येण्याचा प्रयत्न करते, म्हणजेच खालच्या साईडला फोर्स एक्सपिरियन्स करणार आहे, त्याला आपण काय करणार आहे, अपोजिट फ्रिक्शन फोर्स ॲक्ट करणार आहे, बरोबर. म्हणजे जशी वेलोसिटी कमी होईल तशी फोर्स ऑफ फ्रिक्शन वाढत जाईल. केस काय येईल की तुमचा लिमिटिंग फ्रिक्शन एक्झर्ट होईल, बरोबर आहे. आणि त्यावेळेस तो स्पीड काय असणार आहे, मिनिमम स्पीड. एक लक्षात घ्या, ह्या केसमध्ये स्पीड मिनिमम होतो आहे. ठीक आहे, स्पीड कमी होत जाणार आहे. जो रिकमेंडेड स्पीड आहे बँकिंग ऑफ रोडवरचा, तो स्पीड म्हणजे ती वेलोसिटी कमी होत राहणार आहे. तो स्पीड कमी होत असल्यामुळे काय होणार आहे, फोर्स ऑफ फ्रिक्शन एक्झर्ट होणार आहे. आणि ज्या पॉईंटला म्हणजे ज्या वेलोसिटीला तुमचा लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट होईल, त्या वेलोसिटीला आपण काय म्हणणार आहे, मिनिमम वेलोसिटी. ठीक आहे, वेलोसिटी कमी होत जाते त्यावेळेस फ्रिक्शनची व्हॅल्यू चेंज होत जाते, बरोबर आहे. सो आता आपण काय करणार आहे, लेट velocity reduces to a value such that limiting friction acts. ठीक आहे, ह्या अशा शब्दांना अंडरलाईन करून ठेवा, रेड्युसेस आणि लिमिटिंग फ्रिक्शन. ठीक आहे, सबस्टिट्यूट करायच्या गोष्टी, एन साइन थीटा ॲज इट इज, नो चेंज. फोर्स ऑफ फ्रिक्शन झालं आहे आता लिमिटिंग फ्रिक्शन म्हणून म्यू इंटू एन इंटू कॉस ऑफ थीटा ॲज इट इज. आता वेलोसिटी कशी होते, मिनिमम. ठीक आहे, दिस इज इम्पॉर्टंट. ह्याला काय म्हणूया आपण, इक्वेशन नंबर 3. नेक्स्ट, एन साइन थीटा एन कॉस ऑफ थीटा प्लस फोर्स ऑफ फ्रिक्शन काय होणार आहे, लिमिटिंग फ्रिक्शन, कारण वेलोसिटी तेवढी कमी होत गेलेली आहे की लिमिटिंग फ्रिक्शन ॲक्ट करायला, इज इक्वल टू एम जी. ह्याला काय म्हणूया, फोर्स. सो नाव डिवाइड इक्वेशन 3 बाय इक्वेशन 4. काय होईल, लेफ्ट साईड अगोदर लिहूया, एन साइन थीटा माइनस म्यू एन कॉस ऑफ थीटा, लेफ्ट साइड अगोदर लिहू, एन कॉस ऑफ थीटा प्लस म्यू एन साइन ऑफ थीटा. सो एम वी स्क्वेअर मिनिमम इज इम्पॉर्टंट डिवाइडेड बाय आर, एम जी एम गॉन. इकडं अगेन नॉर्मल फोर्स कॉमन होऊन कॅन्सल होईल. therefore sin of theta minus mu cos theta divided by cos of theta plus mu sin theta is equal to v square minimum divided by r into g. Therefore minimum velocity possible on a banked road with friction is given by under square root rg into sin of theta minus mu cos theta divided by cos of theta plus mu sin theta. End of story of banking of roads. एक लक्षात घ्या, रिलेशन प्रत्येक गोष्टीचं समजून घ्यायचं. सुरुवात आपण करतो बँकिंग ऑफ रोड विदाउट फ्रिक्शन. त्या केसमध्ये आपल्याला वेलोसिटी ही मिळते. आपण नंतर काय करतो, ही वेलोसिटी बदलत असेल आणि त्यात फ्रिक्शन असेल तर फ्रिक्शन मदत कसं करत आहे आणि आपल्याला मॅक्झिमम आणि मिनिमम वेलोसिटी कशी मिळते आपण ह्याचा अभ्यास केलेला आहे. सो मॅक्झिमम वेलोसिटी मिळाली, मिनिमम वेलोसिटी मिळाली.
आय होप की तुम्हाला हे डेरिव्हेशन आणि प्रॉब्लेम व्यवस्थित कळालेलं आहे. ह्याच्यावरचे प्रॉब्लेम जर हे कळालं असेल तर एकदम सोपं आहे. ठीक आहे. ॲनालिसिस पण ह्याचं सारखं तुम्हाला डेरिव्हेशन पण नाही करावं लागणार. बरं, डेरिव्हेशन जर करायचं म्हटलं तरी सोपं आहे. इम्पॉर्टंट काय आहे की ज्यावेळेस तुम्ही फोर्स रिझॉल्व्ह करताय त्या रिझॉल्व्ड फोर्सेसचे तुमचे डायरेक्शन बरोबर असले पाहिजेत, नाहीतर हे प्लस मायनस आहे ना पूर्ण चुकून जाईल. सो एकदा न बघता फोर्स रिझॉल्व्ह करून बघायचे, विचार करून बघायचा की त्यांची डायरेक्शन कशी असते. म्हणजे रिझल्टंट फोर्स हा कसा असतो, नेहमी कंपोनंट फोर्सेसच्या अगेन्स्ट. म्हणजे जर तुमचा रिझल्टंट फोर्स असा असेल तर कंपोनंट फोर्सची डायरेक्शन ही कशी असते, एका डायरेक्शनमध्ये. म्हणजे या केसमध्ये समजा की अँटी क्लॉकवाईज चाललं आहे कंपोनंटच्या फोर्सेसची डायरेक्शन, तर तुमच्या रिझल्टंट फोर्सची डायरेक्शन येते क्लॉकवाईज, अपोजिट रिझल्टंट फोर्सची. ठीक आहे. सो रिझोल्युशन फोर्सेस तुम्हाला नीट यायला पाहिजे जर हे डेरिव्हेशन यायला पाहिजे तर. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सिम्पल आहे. म्हणजे हा प्रॉब्लेम कसा आहे, बँकिंग ऑफ रोड सारखाच आहे. त्यात जो डेटा लागतो ना त्याच डेटावर ऑलमोस्ट हा प्रॉब्लेम सुटतो. तुम्हाला एक्स्ट्रा टर्म फक्त एकच लागते, ती म्हणजे म्यू तुम्हाला दिली. बाकी थिटा असतो, जी सेम, रेडियस सेम. फक्त ऑन द सेम रोड, ऑन द सेम बँकेड रोड विथ सेम रेडियस, what you will find maximum possible speed and minimum possible speed. म्हणजे पूर्ण परत एकदा फ्लो लक्षात घ्या. हॉरिझॉन्टल रोडवर आपण काढलं की फ्रिक्शन कसा मदत करतो टर्न घ्यायला. नंतर आपण काय केलं, बँकिंग ऑफ रोड शिकलो, त्यात हॉरिझॉन्टल कंपोनंट ऑफ वेट कसा टर्न घ्यायला हेल्प करतो ते शिकलो. आणि नंतर काय केलं, मिक्स म्हणजे विथ फ्रिक्शन अँड बँकिंग ऑफ रोड. ठीक आहे.